नमस्कार. जय संघर्ष. मी संजय हरणवर, संस्थापक अध्यक्ष जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था. आज या व्हिडिओच्या माध्यमाने येण्याचं कारण असं आहे की आज संस्थेचा 9वा वर्धापन दिन आहे. आता काय झालं, या 9 वर्षापूर्वी ड्रायव्हर समाजाला कुठलीच किंमत नव्हती, त्यांचा मान नव्हता, त्यांचा सन्मान नव्हता. तसा त्यांचा मान सन्मान तर आज पण नाहीये, परंतु किमान ड्रायव्हर बांधव तरी एक दुसऱ्याचा मान सन्मान करू लागले, त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देऊ लागले, सुखादुखात उभा राहू लागले, लग्न कार्यात उभा राहू लागले आणि गोरगरीब ड्रायव्हरला जर काही अपघात झाला त्याला आर्थिक मदती करू लागले, मुला मुलीच्या लग्नाला आर्थिक मदती करू लागले. तर हे संघर्ष ग्रुपचं सर्वात मोठं यश आहे. आणि ही संकल्पना जरी माझी असली तरी ह्याच्यामध्ये लाखो लोकांचे विचार आहे जोडले. जसं रक्तदान शिबिर घेतलं, कुणाचा विचार, पूरग्रस्तांना मदत करणं अजून कुणाचा विचार, कोरोना काळामध्ये रात्री 10 ते पहाटे 5 मदत करणं हे चंद्रपूरचे यांचा विचार, असे अनेक विचारामुळे हे संघटन वाढत गेलं. आणि ह्याच्यापासून सर्वात फायदा ड्रायव्हरच नाही होऊ लागला, तर समाजाचाही होऊ लागला. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजनेला आम्हीच प्रयत्न केले आणि कॅशलेस रस्ते अपघात योजनेसाठी पण आम्हीच प्रयत्न केले आणि त्याच्यात यश सुद्धा मिळालं. परंतु ड्रायव्हर आयोग, ड्रायव्हर वेलफेअर बोर्ड ह्या महत्वाच्या मागण्या मागे राहिल्या. आज जर 1 रुपया पाठवायचा असो का लाख रुपये पाठवायचे असे एका क्लिकमध्ये कुठल्याही राज्यात पैसे ट्रान्सफर होते. परंतु ड्रायव्हर बांधव आज इथं उद्या तिथं आहे, आज ह्या राज्यात आहे तर उद्या त्या राज्यात आहे. त्याच्यामुळे ड्रायव्हर बांधवाला मतदानाचा अधिकार असून पण तो त्याचा हक्क बजावण्यापासून तो वंचित आहे. आणि ही मागणी पण आमची पहिल्यापासून आहे. जर अपघात झाला तर त्या गाडीचं टॅक्स, इन्शुरन्स असो, ड्रायव्हरच्या लायसन्सवर त्याला 20 ते 25 लाखाची तात्काळ आर्थिक मदत व्हायला पाहिजे. याच्या आमच्या अनेक मागण्या आहेत. आणि ड्रायव्हरच्या मुलासाठी हॉस्टेलची सुविधा पाहिजे, शाळेमध्ये सवलती पाहिजे. आणि ह्याच्यावर आम्ही सतत काम करत आहोत आणि काम करत राहू. आतापर्यंत संभाजीनगरमध्ये 1-2 फक्त अधिवेशन झालेले तर 17 सप्टेंबरच्या निमित्तानं. परंतु आम्ही शासनाला साकडं घालू आणि विशेष करून मागणी करू की 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संभाजीनगरमध्ये हिवाळी अधिवेशन व्हायला पाहिजे. आणि त्यावेळी मात्र महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून ड्रायव्हर बांधव संघटित होतील आणि एक महाविशाल मोर्चाचं रूप धारण कराल. तर ह्या अनुषंगाने, आमच्या संस्थेच्या अनुषंगाने, वर्धापन दिनाच्या अनुषंगाने मी तमाम ड्रायव्हर बांधवांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संघर्ष.